आजपासून 12वीची बोर्डाची परीक्षा एकूण 15,05,037 विद्यार्थी परीक्षेला. यामध्ये 8,10,348 मुलं, 6,94,652 मुली आणि 37 तृतीयपंथीयांचा समावेश. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10वी आणि 12वी परीक्षांच्या पार्श्वभूमीवरती परीक्षा केंद्र परिसरामध्ये जमावबंदी लागू. झेरॉक्स केंद्र परीक्षा कालावधीमध्ये सक्तीनं बंद ठेवली जाणार. 34,000पेक्षा अधिक विद्यार्थी देणार परीक्षा. ज्या परीक्षा केंद्रांवरती कॉपी आढळणार त्या परीक्षा केंद्रांची मान्यता रद्द करण्यात येणार. महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाचा महत्त्वाचा निर्णय. गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यामध्ये 271 भरारी पथकं. परीक्षा केंद्रांवरती गैरप्रकार करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांवरती अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाणार. संवेदनशील परीक्षा केंद्रांवरती ड्रोनच्या माध्यमातून निगराणी. अमरावती जिल्ह्यामधील 126 केंद्रांवरती आजपासून 12वी बोर्डाची परीक्षा. जिल्ह्यामधील 33,563 विद्यार्थी परीक्षेला. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कलम 144 लागू. परीक्षा केंद्र असलेल्या भागामध्ये 100 मीटरच्या अंतरावरती सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्याकडून आदेश लागू. सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखची आजपासून 12वीची परीक्षा. जामखेडच्या परीक्षा केंद्रावरून देणार परीक्षा. राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक. या बैठकीमध्ये स्थगिती देण्यात येणाऱ्या योजनांच्या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता. पालकमंत्रीपदाच्या संदर्भात वादग्रस्त जिल्ह्यांच्या आज बैठका. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांसाठी पालकमंत्रीपदाच्या विषयी आग्रही असणारे मंत्री काय भूमिका घेणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीला जाणार. महादजी शिंदे महाराष्ट्र गौरव पुरस्कारानं एकनाथ शिंदे यांचा सन्मान होईल. शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. सरपंच संतोष देशमुखांची हत्या करून पळणाऱ्या आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज समोर. हत्येच्या नंतर संध्याकाळी धाराशिवच्या वाशीमध्ये गाडी सोडून पळाले 6 आरोपी. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत पुण्यामध्ये परतला. खासगी चार्टर्ड विमानाने मुलगा बँकॉकसाठी निघाला होता. तानाजी सावंत यांचं स्पष्टीकरण. तर ऋषीराज सावंत आणि सोबतचे दोन्ही मित्र सुखरूप. पोलिसांची माहिती. तानाजी सावंतांच्या मुलावरून सुषमा अंधारे यांचा सरकारवरती निशाणा. देशमुखांच्या हत्येचा गुन्हा दाखल होण्यासाठी लोकांना प्रेत ताटकळत ठेवावं लागतं. बदलापूरचा गुन्हा दाखल होण्यासाठी 8 तास लागतात. पण सत्तेचा फायदा मंत्र्यांना सहजपणे होतो. अंधारेंचा हल्लाबोल. माझ्या मेलेल्या मुलाला परत द्या मग पोलिसांना माफ करा. सोमनाथ सूर्यवंशींच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांची प्रतिक्रिया. तर आमच्या संयमाचा बांध तुटला तर परिस्थितीला सरकार जबाबदार असेल. भाऊ अविनाश सूर्यवंशी याचं वक्तव्य. जर परभणीच्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करायचं असेल तर येरवडा आणि ठाणे जेल सगळ्यांनाच माफ करा. आव्हाडांचं वक्तव्य. तर आव्हाडांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. आव्हाडांच्या टीकेवरती सुरेश धस यांची प्रतिक्रिया. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र शासनाकडून नव्याने मुदतवाढ नाही. पणन विभागाचं स्पष्टीकरण. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. यावेळेला सुभाष देसाई, अंबादास दानवे सुद्धा फडणवीसांच्या भेटीला गेले होते. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या संदर्भात भेट असल्याची माहिती. दळभद्री सरकारचा योजना बंद करण्याचा प्रयत्न. उद्धव ठाकरेंचा सरकारवरती हल्लाबोल. गरिबांसाठीची शिवभोजन थाळी बंद करण्याचा घातक निर्णय. लाडक्या बहिणींना सुद्धा अपात्र ठरवलं. ठाकरेंचा महायुतीवरती निशाणा. डुबक्या मारणारा आमचं हिंदुत्व नाही. मोदींनी महाकुंभामध्ये केलेल्या स्नानावरून उद्धव ठाकरे यांची टीका. मी नवीन पक्ष काढणार नाही. पंकजा मुंडे यांचं स्पष्टीकरण. मुंडे साहेबांचे समर्थक एकत्र आले तर वेगळा पक्ष तयार होऊ शकतो. पंकजा मुंडे यांनी केलं होतं विधान. अंधेरीमधील गोखले पूल, विक्रोळी पूल, कर्नाक पूल या रेल्वे रुळांवरच्या उड्डाणपुलांची कामं पावसाळ्याच्या पूर्वी पूर्ण करा. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांचे निर्देश. वडाळा ते कासारवडवली आणि कासारवडवली ते गायमुख या 2 मेट्रो मार्गिकांच्या मिळून 10 स्थानकांवरून वर्षाअखेर मेट्रो धावणार. वर्षाअखेरीस नव्या 4 मेट्रोंचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत येणार. वाढत्या उन्हाळ्यामुळे आणि वाऱ्यांच्या बदलत्या स्थितीमुळे मुंबईमधल्या हवेच्या दर्जामध्ये सुधारणा. मुंबईतील अनेक भागांमध्ये हवेचा दर्जा समाधानकारक श्रेणीमध्ये. मुंबईमधल्या प्रसिद्ध रवींद्र नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात. फेब्रुवारी अखेरपर्यंत नाट्य मंदिराचं काम पूर्ण होऊन मार्च महिन्यामध्ये नाट्य मंदिराचा पडदा उघडणार.
स्टोरेज घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये नवी मुंबईमधून 848 तक्रारी, या तक्रारदारांची एकूण 11 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं समोर. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कृषी महोत्सवाचा समारोप. मंत्री छगन भुजबळ आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे एकाच मंचावर. रामराजे नाईक निंबाळकरांचं व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत. सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट मी करणारच, निंबाळकरांचं स्टेटस. संजीवराजे निंबाळकरांवरती झालेल्या आयकर विभागाच्या चौकशीच्या नंतर स्टेटस ठेवलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सांगली युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांचा राजीनामा. संघटनात्मक कामामध्ये पुढे येण्यासाठी निर्णय घेतल्याचं नाईक यांच्याकडून स्पष्ट. सचिन वाझेच्या जामीन अर्जावरती आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांशी संबंधित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सचिन वाझेची हायकोर्टामध्ये जामिनासाठी याचिका. राहुल सोलापूरकरांच्या विरोधात पुण्यामधल्या पर्वती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात ही तक्रार दाखल. सोलापूरकरांना तात्काळ अटक करण्याची मागणी. अलमट्टी धरणाची उंची वाढवू दिली जाणार नाही, फडणवीसांनी वेळोवेळी सांगितलंय. मंत्री हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण. तर कोणी आक्षेप घेतला नसेल तर कॅबिनेटमध्ये या संदर्भात चर्चा होणार, मुश्रीफांची माहिती. सांगली आणि कोल्हापूर क्षेत्रामध्ये होणाऱ्या नुकसानामुळे अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी विरोध. त्या भागामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांवरती संकट येणार असतील तर विरोधच करू, मंत्री विखे पाटील यांची प्रतिक्रिया. दापोली उपजिल्हा रुग्णालयाची राज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडून पाहणी. रुग्णालयाच्या कामावरून कदम यांनी अधिकाऱ्यांना खडसावलं. काम पूर्ण होण्यासाठी उशीर झाल्यामुळे कदम यांचा अधिकाऱ्यांना दम. लोककलेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन नियमावली जाहीर. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची माहिती. लोककलावंतांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना. कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासामधलं महत्त्वपूर्ण केंद्र आहे आणि त्याचं जतन करण्यासाठी वस्तू संग्रहालय बांधलं जाणार, आशिष शेलार यांची माहिती. बुलडाण्यामधल्या लोणार सरोवराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोणार पर्यटन महोत्सव सुरू केला जाणार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दहिसर टोलनाक्याची पाहणी. दहिसर टोलनाक्यांवरती होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या संदर्भात तातडीनं उपाययोजना करा, सरनाईक यांचे आदेश. मंत्री भरत गोगावले यांनी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकऱ्यांसोबत घेतला भोजनाचा लाभ. स्वतः हातानं धारकऱ्यांना जेवणही वाढलं. संभाजी भिडे गुरुजी यांची भेट घेऊन धारकऱ्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. संभाजी भिडे यांच्या धारातीर्थ यात्रेची आज किल्ले रायगडावरती सांगता होईल. यावेळेला भिडे गुरुजी संबोधित करणार. नवी मुंबई महानगरपालिकेच्या साफसफाई कामगारांनी पुकारलेला संप मागे. आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा काढण्याचे संकेत. 12 फेब्रुवारीला कामगार प्रतिनिधी आणि आयुक्तांची पुन्हा एकदा बैठक. वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याचा नियम परिवहन विभागाकडून मंजूर. 31 मार्चपासून हा नियम अंमलात आणला जाईल. घरकाम करणाऱ्या नागपूरमधल्या 20 महिलांची विमानानं मुंबईवारी. रसिकाश्रय सामाजिक संस्थेचा उपक्रम. मुख्यमंत्री, महिला बालकल्याण मंत्र्यांसह सिने अभिनेत्यांची सुद्धा घडवणार भेट. 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सरकारी शाळेमध्ये कंत्राटी तत्वावरती शिक्षकांची नियुक्ती रद्द. शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा पूर्ण होत असल्यामुळे महत्त्वाचा निर्णय. 1 मार्चपासून राज्यभर विकास कामं बंद करण्याचा कंत्राटदारांचा इशारा. प्रलंबित देयकांसाठी कामगारांचा एल्गार. ताज ग्रुपकडून नागपूरमध्ये ताज हॉटेल उभारण्याची घोषणा. सिंधुदुर्गामध्ये सुद्धा ताज ग्रुपच्या IHCL कडून रिसॉर्टची घोषणा. केसरकरांच्या मतदारसंघामध्ये रिसॉर्टची उभारणी जवळपास पूर्ण. छावा चित्रपट प्रदर्शनाच्या आधी राजघराण्यामधल्या लोकांना दाखवावा आणि मगच तो प्रदर्शित करावा. महाराणी येसुबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजे शिर्के यांची मागणी. नवी मुंबईच्या खारघरमध्ये मुस्लिम बांधवांच्या उरुसामध्ये 2 गटामध्ये तुफान हाणामारी. खुर्च्यांची तोडफोड. पूर्व वैमनस्यामधून राडा. 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. कंबोडियामध्ये प्रशिक्षण घेऊन भारतीयांची सायबर फसवणूक करणाऱ्या 12 जणांना अटक. मुंबईच्या गावदेवी पोलिसांची कारवाई. आरोपीशी संबंधित 110 खात्यांमध्ये फसवणुकीचे 30 कोटी रुपये असल्याची माहिती.
उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 1 मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 जणांना चावा. परिसरामध्ये भीतीचं वातावरण. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी. भिवंडीमधल्या राजनोली परिसरामध्ये अतिक्रमण. मुंबई महानगरपालिकेनं हटवलं. जलवाहिनीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण झाल्यामुळे बीएमसीची कारवाई. तुळजाभवानीच्या गाभारा संवर्धनासाठी पुजाऱ्यांकडून स्वाक्षरीची मोहीम. 5,000पेक्षा अधिक लोकांच्या सह्यांचं पत्र. गाभाऱ्यामधील शिळांना तडे गेल्यामुळे नव्यानं बांधकाम करण्याची केली मागणी. उल्हासनगरमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. दुचाकी चालक गंभीररित्या जखमी. सीसीटीव्हीमध्ये ही सगळी घटना कैद. प्रियकर आणि पत्नीकडून पतीची हत्या. मालाड मालवणी परिसरामधली धक्कादायक घटना. आरोपी प्रियकर आणि पत्नीला अटक. पुणे विद्यापीठामध्ये उंदरांचा सुळसुळाट. उंदरांनी घेतलेल्या चाव्यामध्ये विद्यार्थी सुद्धा जखमी. तक्रार देऊन सुद्धा वसतिगृह प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप. वर्ध्याच्या बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिंपरीच्या महाविद्यालयामध्ये 29 विद्यार्थ्यांना अन्नामधून विषबाधा. इंजिनिअरिंग महाविद्यालयामधील वसतिगृहामध्ये शिळं अन्न दिलं जात असल्याचा पालकांचा आरोप. कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यामध्ये ट्रॅक्टरच्या अपघातामध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू. शिष्यवृत्तीची परीक्षा देऊन घरी जाताना घडली दुर्घटना. नाशिकमध्ये सिटीलिंक बस चालकाच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत. बस खड्ड्यात आढळल्यामुळे अपघात. उपचाराच्या दरम्यान एका प्रवाशाचा मृत्यू. गुन्हा दाखल. जळगावच्या अमळनेरमध्ये भरदिवसा बँकेसमोरून 9 लाख रुपयांची रोकड असलेल्या बॅगेची चोरी. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आणि माजी सैनिकांचं आंदोलन. कोल्हापूरसह राज्यामध्ये जिल्हा परिषदेत माजी सैनिक आरक्षणाच्या जागांवरती नियमबाह्य पद्धतीनं भरती सुरू असल्याचा आरोप. सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या कारणावरून वसमत शहरामध्ये वाद. जमावाकडून सेतू सुविधा केंद्राच्या मालकाला मारहाण. गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये भाज्यांचे दर कोसळले. बाजारामध्ये कोबी, फ्लॉवर 5 रुपये किलो. टोमॅटो सुद्धा 5 किलोनं विक्रीला. भाज्या मातीमोल भावामध्ये सध्या विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी. विदर्भामध्ये प्रसिद्ध असलेली चिमूरची घोडा यात्रा उत्साहामध्ये संपन्न. ग्रामदैवत श्रीहरी बालाजींची लाकडी घोड्याच्या रथावरून मिरवणूक. रथ ओढण्यासाठी हजारो लोकांनी केली होती गर्दी. बारामतीमध्ये श्रीनाथ म्हसोबा जोगेश्वरीची यात्रा सुरू. श्रीनाथ म्हसोबा आणि माता जोगेश्वरीच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने यात्रा. 13 दिवस यात्रा उत्सव. जळगावच्या यावल तालुक्यामध्ये भक्तांच्या नवसाला पावणारा म्हणून ख्याती असलेल्या मुंजोबाचा यात्रा महोत्सव सध्या सुरू. राज्यभरामधल्या भाविकांची मोठी गर्दी. धाराशिवमध्ये भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने भजन आणि कीर्तनाचं आयोजन. कृष्णा पांचाळ यांनी साकारली भगवान विश्वकर्मांची भव्य रांगोळी. धुळ्याच्या देऊरमधील यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरामध्ये बेपत्ता. तब्बल 12 दिवस उलटून सुद्धा त्याचा शोध न लागल्यामुळे कुटुंबियांनी व्यक्त केली चिंता. नाशिकच्या पोलिसांकडून हद्दपार गुन्हेगारांची तपासणी मोहीम. हद्दपारीच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या 3 गुन्हेगारांच्या विरोधात गुन्हे दाखल. जालन्यामध्ये वाळू माफियांच्या विरोधामध्ये तलाठी मंडळ अधिकारी हे आक्रमक. 12 महिन्यांमध्ये वाळू माफियांकडून महसूल कर्मचाऱ्यांवरती 15 वेळा हल्ला. कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी. महामंडलेश्वर पदाचा ममता कुलकर्णींनी दिला राजीनामा. किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वरपदी नियुक्तीच्या नंतर झाला होता वाद. ममता कुलकर्णीच्या नियुक्तीनंतर लक्ष्मी त्रिपाठींवरती झाली होती टीका. बिहारमधल्या नवादामध्ये कुंभस्नानासाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी. नवादा रेल्वे स्थानकांवरती हमसफर एक्सप्रेसच्या बोगींचे दरवाजे आतून बंद असल्यामुळे फलाटावरती प्रवाशांची धक्काबुक्की. बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावरती महाकुंभ मेळ्यामध्ये स्नानासाठी जाणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ. रेल्वेचं फाटक न उघडल्यामुळे संतप्त प्रवाशांची एसी कोचवरती दगडफेक. महाकुंभच्या व्यवस्थेच्या संदर्भात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून आढावा. माघ पौर्णिमेला विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना. महाकुंभ परिसरामध्ये नो व्हेइकल झोन प्रणाली लागू. अत्यावश्यक वाहनं वगळता इतर वाहनांना सध्या प्रवेश बंदी. 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमेपर्यंत नो व्हेइकल झोन. मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि शाही ईदगाह मशिदीच्या वादावरती आज अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. उच्च न्यायालय या प्रकरणाची थेट सुनावणी.
98वं मराठी साहित्य संमेलन 21 ते 23 फेब्रुवारीच्या दरम्यान नवी दिल्लीमधल्या तालकटोरा स्टेडियमवरती होणार. संमेलनाचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते विज्ञान भवन इथे होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फ्रान्सच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. आज मोदी AI ॲक्शन समिटमध्ये सहभागी होणार असून फ्रान्सच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा सुद्धा केली जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमानतळावरती भव्य स्वागत. यावेळी मोदींना देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर. सौदी अरेबियाने 14 दिवसांसाठी व्हिसा नियम बदलला. सौदी अरेबिया हज आणि उमराहच्या पार्श्वभूमीवरती नियमांमध्ये बदल. हजसाठी जाणाऱ्या भारतीय मुस्लिमांवरती सुद्धा होणार परिणाम. रोहित शर्मानं इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली. या शतकाच्या नंतर प्रतिक्रिया देत असताना रोहित शर्मा भाऊक. BCCIकडून रोहितचा व्हिडिओ पोस्ट. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.